नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून दुग्धव्यवसाया संबंधित नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील। जसं की आपण आपल्या गोठ्यावरती ब्रीडिंगवरती काम करतो, फीडिंगवरती, मॅनेजमेंटवरती काम करतो। ज्या नवीन तरुणांना गोठा व्यवस्थापन करायचं आहे किंवा सुरुवात करायची त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली जाते, जेणेकरून भविष्यामध्ये तरुणांना अडचण जाणार नाही किंवा गोठा व्यवस्थापनाची सुरुवात कशी करावी या सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी उपलब्ध होत असते किंवा आपल्या चॅनलवरती याच्याविषयी खूप प्रकारची माहिती आपण दिलेली आहे। तर आज आपण बघणार की दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपला पूर्ण वेळ गोठ्यावरती देणं काय गरजेचं आहे, की दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपलं 100% आपल्या गोठ्यावरती देणं गरजेचं असतं। की आपण बघू शकतो की दुग्ध व्यवसाय करणारे बहुतेक शेतकरी आहेत, म्हणजे जर दुग्ध व्यवसायाचं आपण प्रमाणचं काढलं 100% शेतकरी असतील, याच्यामध्ये जे सक्सेस झालेले असतात त्यांच्यामध्ये क्वचितच काही शेतकरी असतात की आपण म्हणू शकतो की 20 ते 10% शेतकरी असे असतात की त्यांचं पूर्ण 100% नॉलेज असेल किंवा 100% स्वतःचं वर्क असेल, पूर्ण देऊन गोठ्याला एक गोठा वेगळ्या प्रकारे सक्सेस करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। की गोठ्यावरती नेमकं काय केलं पाहिजे, गोठ्यावरती चाऱ्याचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं पाहिजे, गोठ्यावरती पशुखाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, ब्रीडिंगचं नियोजन नेमकं आपलं काय असलं पाहिजे, की आपलं ध्येय काय असलं पाहिजे, की गोठा भविष्यामध्ये आपल्याला नेमका कसा पुढे न्यायचा आहे आणि गोठ्यामध्ये कशा प्रकारचे जनावरं ठेवायचे याचं नियोजन ज्याला जमतं, याचं जे योग्य व्यवस्थापन करतो शेतकरी, तो खूप पुढं जाऊ शकतो। अशा शेतकऱ्यांचं प्रमाण क्वचितच आहे की काही शेतकरी ढोबळमानानं दुग्धव्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असतात। तो नेमका कसा की कोणत्याही वेळेला येणं, वैरण टाकणं, दूध कधी पण काढणं, डेअरीला टाकणं, असं म्हणजे फक्त एवढंच की फक्त घर खर्च भागण्यासाठी असे शेतकरी दुग्धव्यवसाय करत असतात। परंतु ज्यांना खरंच काहीतरी याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे किंवा आपल्याला एक स्टेप बाय स्टेप गोठ्यामध्ये काम करायचं आहे किंवा गोठ्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण द्यायचं असेल, तर याच्यामध्ये आपल्याला 24x7 म्हणजेच दिवसाचे 24 घंटे किंवा हप्त्याचे 7 दिवस पूर्ण वेळ गोठ्याला देता आला पाहिजे। होईल तेवढं गोठ्यावरती वेळेचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे। वेळेचं नियोजन म्हणजे नेमकं काय, की वेळेचं नियोजन करत असताना आपल्याला गोठ्यावरती आपल्याला सकाळी म्हणजे दुधाचं नियोजन करत असताना सकाळी 5:30ला दुधाचं नियोजन केल्याच्यानंतर सायंकाळी पण 5:30ला दूध काढलं पाहिजे आपण, कारण दूध काढत असताना 12 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे। तसंच वैरण टाकत असताना फक्त 2 टाईम वैरण टाकली पाहिजे, ते पण TMR पद्धतीनं वैरण दिली पाहिजे, की याच्यामध्ये वाळला चारा, हिरवा चारा आणि मिनरल मिक्सचर मिक्स असणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या जनावरांच्या दुधाला फॅट, SNF किंवा जे गाभणपणाचे जे काही तक्रारी आहेत किंवा जनावर खाली राहण्याचं प्रमाण आहे हे कुठंतरी कमी होईल। तर या गोष्टी आपल्याला करत असताना थोडी अडचण जाऊ शकते, वेळेचा आपल्याला कुठेतरी एक अडचण येऊ शकते। परंतु जर आपल्याला गोठा लवकरात लवकर यशस्वी करायचा आहे किंवा गोठ्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण द्यायचं असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टी गोठ्यावरती करणं गरजेचं आहे। जर आपण गोठ्यावरती ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंटवरती योग्यरित्या लक्ष दिलं, कारण आपला गोठा व्यवस्थापन करत असताना आपल्याला जनावरांच्या निवडीवरती लक्ष देणं गरजेचं असतं, कारण जेवढं जनावर आपलं ब्रीडचं असेल तेवढं दुधाचं उत्पादन आपलं वाढलेलं आपल्याला बघायला भेटून येऊ शकतं। कारण गोठा व्यवस्थापन करत असताना आपल्याला ब्रीडिंगवरती काम करता आलं पाहिजे, ब्रीड नेमकं लक्षात आलं पाहिजे। की आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये ब्रीडिंगवरती काम खूप कमी प्रमाणात होतं, कारण आपल्याला फक्त जनावर दूध देईपर्यंत आपण त्याचा वापर करतो आणि नंतर त्याला कसायला असो किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला विकून टाकतो, परंतु त्याचं जे वासरू आहे ते आपण गोठ्यामध्ये मोठं करत नाही, कारण शेतकऱ्यांना एवढं लक्षात येत नाही की जो काय आपला प्रॉफिट आहे तो वासरामध्येच आहे। कारण वासरू जेवढं लवकरात लवकर मोठं होईल किंवा ते आपलं घरचं भांडवल तयार होऊ शकतं, हे शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यासाठी गोठ्यावरती पूर्ण वेळ दिला पाहिजे, गोठ्यावरती योग्यरित्या व्यवस्थापन केलं पाहिजे, जनावरांच्या पशुखाद्याचं असो, चाऱ्याचं असो, ब्रीडिंगचं असो, कारण जेवढं आपलं मॅनेजमेंट तगडं असेल तेवढंच आपला गोठा लवकर यशस्वी होऊ शकतो आणि आपल्या दुधाची विक्री आपल्याला स्वतः करता आली पाहिजे। कारण दुधाची विक्री करत असताना आपल्याला स्वतः आपलं मार्केट तयार करता आलं पाहिजे, कारण डेअरीला दूध घालून आपण दुग्ध व्यवसाय 100% यशस्वी करू शकत नाही, कारण डेअरीचे रेट आणि स्वतः आपण मार्केटिंग केलेले रेट
याच्यामध्ये खूप फरक आहे। याच्यामध्ये 4 पैसे आपल्याला 100% उरतात आणि आपला गोठा लवकर यशस्वी होतो। त्यासाठी गोठा व्यवस्थापन करत असताना स्वतः दुधाची विक्री करता आली पाहिजे आणि वेळेचं व्यवस्थापन आपल्याला जमलं पाहिजे की गोठ्यावरती कोणत्या वेळेला हजर राहता आलं पाहिजे, की जनावरांची डिलिव्हरीची वेळ असेल किंवा जनावरांच्या अवघड प्रसंगी आपल्याला गोठ्यावरती आपला वेळ देता आला पाहिजे। हे जर आपल्याला जमलं तर आपला गोठा लवकर यशस्वी होऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।